बारामती आणि नगरच्या वादावर फडणवीसांच्या दरबारी बैठक झाली आहे। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर रात्री उशिरा खलबत झाली आणि हा वाद सोडवण्याचा प्रयत्न झाला। राम शिंदे यांनी विखेंच्या तक्रारीचा पाढा वाचलाय। फडणवीसांनी राम शिंदे आणि विखेंची समजूत काढली असं कळतंय। तर बारामतीबाबत 2 तास फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाली। फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना समज दिली अशी माहिती कळतीये। महायुतीच्या उमेदवारीसाठी काम करा असं फडणवीसांनी यावेळी सगळ्या नेत्यांना सांगितलेलं आहे। प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याशी जोडले गेलेले आहेत। ओम, काय नेमकं फडणवीसांसोबतच्या बैठकीत घडलं आणि फडणवीसांनी मुख्य म्हणजे समज काय दिली आहे नेत्यांना? तर या दोन्ही जागांबाबतचा जो काही वाद आहे तो आजचा नाहीये, तो गेल्या अनेक वर्षांपासूनचा वाद आहे। बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील हा गेल्या 25-30 वर्षांपासूनचा वाद। दुसऱ्या बाजूला अहमदनगर मधला जो विखे विरुद्ध शिंदे वाद आहे तो देखील अनेक वर्षांपासूनचा आहे। जी माहिती आपल्या हाती आली त्यानुसार राम शिंदे आणि विखेंच्या बैठकीमध्ये काही प्रमाणात तोडगा काढण्यामध्ये भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना यश आलंय। दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांची जी नाराजी आहे ती अनेक वर्षांपासूनची आहे, त्यावर अजूनही संपूर्णतः यश मिळाले की नाही याबाबत साशंकता आहे। कारण ज्या प्रकारच्या धमक्या आणि राजकीय स्वरूपाचे हल्ले केले जातात असा आरोप सातत्याने हर्षवर्धन यांनी केला। त्यानुसार अंकिता पाटील असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील यांनी सातत्याने नाराजी व्यक्त केली होती। खरं म्हणजे कालच्या बैठकीमध्ये अजित पवार असतील किंवा या सगळ्यांनी नेमकी भूमिका काय होती, कारण प्रथमदर्शनी आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की या तिघांची ही बैठक होणार आहे। त्यामुळे जर या बैठकीमध्ये हर्षवर्धन यांना काम करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असतील तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांची एक मागणी होती की विधानसभेला आमच्या बाबत विचार व्हावा। त्यामुळे थोडक्यात इंदापूरच्या जागेवर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येने दावा सांगितला होता। त्यामुळे जर आता अजित पवारांना सहकार्य करण्याचं हर्षवर्धन यांनी मान्य केलं असेल तर हर्षवर्धन यांना लोकसभेच्या नंतर विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जी ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।